महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज इथे आयोजित भव्य नमो महारोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पूर्वी आपण सीएमच्या मध्ये चीफ मिनिस्टर, आता आपण कळलाय की सीएमच्या मतलब कॉमन मॅन, असे कॉमन मॅन चीफ मिनिस्टर श्री आपले एकनाथ शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कल्पना महारोजगार मेळाव्याची नागपूरमध्ये आमच्या सर्वांना मार्गदर्शनामध्ये सुरू केली होती, असे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आपले उपमुख्यमंत्री हा रोजगार मेळावा मागे ज्यांचा प्रयत्न होता, ज्याने आदेश दिला की तो रोजगार मेळावा बारामतीमध्ये करावा, 30 वर्षापासून जे बारामती ते प्रतिनिधित्व करत आहे, असे आपले लाडले उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब, श्री दिलीप वलसे पाटीलजी, श्री उदय सामंतजी, उपसभापती श्री नीलम गोनेजी, माजी मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्र पवारजी, लोकसभा सदस्य श्रीमती सुप्रिया सुलेजी, श्रीमती सुनित्रा अजित पवारजी, दादा भरणेजी, सर्व अधिकारी अटे मोठी संख्या में उपस्थित माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त हा जे कार्यक्रम आपला जॉब फेअर आपण आता आयोजित केलेला आहे, हे जॉब फेअर आपला चौथा जॉब फेअर आहे आणि मी पूर्वी सांगितला की माननीय देवेंद्रजी फडणवीसने नागपूरमध्ये इथली सुरुवात केली होती. आता हा आजचे जॉब फेअरमध्ये दादा 254 कंपनी आली आहे, त्यामध्ये 55,557 वॅकन्सी त्याने घोषित केली आहे. आपल्याकडे 38,714 कॅन्डिडेटने इथे येऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 18,000 पेक्षा जास्त कॅन्डिडेट्सने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता मला दादाने सांगितला की तुम्ही हे घोषणा करा, आपण पूर्वी इथे ट्रेनिंग कॅम्प केला होता, 4,730 विद्यार्थ्यांनी आपले बारामतीचे विभिन्न विद्यालयामध्ये 3 दिवसा 5 दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प घेतला, त्याने जॉबसाठी अतिशय चांगला त्याने प्रतिसाद मिळणार आहे. आता मला सांगण्यात आलं आहे की तुम्ही जे हे इथे सर्व विद्यार्थी आले, ज्याने इथे जॉब मिळेल त्याने बरोबर आहे, पण जॉब नाही मिळाला तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जोपर्यंत तिने जॉब किंवा स्वरोजगार मिळत नाही तोपर्यंत आपण इथे त्यांचे ट्रेनिंगची सुविधा डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू करू. हा यावेळी त्यांचे फायनान्स डिपार्टमेंटतर्फे ज्याने जे बजेट घोषित केला त्यामध्ये त्याने विद्यार्थीसाठी 3-4 मोठी घोषणा केली. हे 1,000 कॉलेजमध्ये, महाराष्ट्राचे 1,000 कॉलेजमध्ये आपण स्किल कोर्सेस सुरू करणार आहे. 3 महिन्याचे आत सर्व कोर्सेस सुरू होईल. बारामतीचे पण विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ मिळेल. त्याशिवाय आपले जे 6 विभाग आहे त्या 6 विभागामध्ये आपण 6 इंटरनॅशनल अकॅडमी सुरू करू आणि 2,000 ग्रामपंचायतीमध्ये, आपल्याकडे 28,000 ग्रामपंचायत आहे, एकही ग्रामपंचायतमध्ये पूर्वी आपल्याकडे स्किल सेंटर न होता. मागच्या वर्षी माननीय देवेंद्रजीने 511 सेंटर्समध्ये स्किल सेंटर दिला होता, माननीय प्रधानमंत्रीजीने त्यांचा उद्घाटन केला. आता यावर्षी आपण नवीन 2,000 ग्रामपंचायतीमध्ये स्किल सेंटर सुरू करू. मी परत एक वेळा वेळेची मर्यादा समजून मी ते थांबतो. परत एक वेळा जे अधिकाऱ्याने रातोदिवस प्रयत्न करून हा मेळाचा सफलताने घडून आणला त्यांचे पण मी अभिनंदन करतो. आणि जे विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून इथे मोठी संख्यामध्ये आलो त्याने परत एक वेळा सांगतो की आम्ही महाराष्ट्र सरकार तुमचे बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला रोजगार मिळेल नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.